गुड मॉर्निंग. वीकेंडची सुरुवात माझ्या या सुंदर लिलीजना बघून झाली आणि मला माझ्या या लिलीज कधीच डिसअपॉइंट करत नाहीत. रविवार आहे, मम्मी आणि पप्पा पुण्यात आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज बनणार नाही असं तर होणारच नाही. म्हणून सकाळीच मी, मम्मी आणि अनिकेत तिघजण निघालो मार्केटला जायला. आम्ही पण फर्स्ट टाइमच या फिश मार्केटमधून घेणार होतो आणि बापरे, फिश घ्यायला इतकी गर्दी होती की लिटरली वेटिंग चाललेला. म्हणजे त्या दुकानदारांनाच समजत नव्हतं की आधी कोणाला देऊ. अनिकेतला यावेळेस एक नवीन फिश ट्राय करायची होती जिचं नाव होतं बासा. आणि आय वॉज लाईक, तुम्ही जे घ्याल ते मी खाईन. कारण मी फक्त ओले बोंबील आवडीने खाणारी मुलगी आहे आणि तेच तिकडे चांगले नव्हते. मग आम्ही पटापट एक बासा फिश घेतली जी रिच इन प्रोटीन असते. त्याच्यानंतर थोडेसे प्रॉन्स घेतले आणि बांगडा घेतला. इथे मी बरेच फिशचे ऑप्शन बघितले. हडपसर मंडईमध्ये एवढे नसतात. फिश फ्रेश आहे की नाही हे असं चेक करायचं असतं. आतमधला कलर ब्लॅक असेल तर ताजी नाहीये आणि लाल असेल तर खूप फ्रेश आहे. मग पटापट घरी आलो. आणि खरंच आता इतक्या हवेचा ना कधी कधी खूप कंटाळा येतो. एवढं टेम्पटिंग जेवण जेवल्यानंतर दुपार इतकी हेवी गेली आहे की लिटरली संध्याकाळी बाहेर पडायचा कंटाळा आलेला. मम्मी पप्पा आहेत त्याच्यामुळे बिनधास्त वरदला घरी ठेवून आम्ही दोघं निघालो आणि मी आले होते नर्सरीमध्ये. मला 1-2 हँगिंग पॉट्स घ्यायचे होते घरामध्ये लावण्यासाठी. लवकरच मी हे हँगिंग प्लांट्स हॉलमध्ये लावणार आहे. घरी आले, पटापट मटर पनीर बनवलं आणि मम्मी पप्पा आल्यापासून ना माझ्या कामांचा लोड पण कमी झालाय. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.